Hello students, फिजिक्सचा चॅप्टर नंबर 15 स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय आजपासून आपण सुरू करतो. हा चॅप्टर आपल्याला बोर्डच्या एक्झामला 6 मार्क्स विथ ऑप्शन मिळणार आहे आणि याच्यावरचे क्वेश्चन्स तुम्हाला सीईटी, जेई, नेटमध्ये सुद्धा मिळतात. तर टॉपिकमध्ये काय असा प्रकार आहे तर डेरिव्हेशन्स आहेत बोर्डच्या परीक्षेला, त्यानंतर काही डायग्रॅम्स आहेत, पॉस्च्युलेट्स आहेत आणि त्यानंतर न्यूमरिकल्स फॉर्म्युले हे खूप इम्पॉर्टंट आहे. आता सुरुवातीला इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला थिअरीज ज्या दिलेल्या आहेत ॲटम विषयी त्यांची आपण थोडक्यात माहिती बघणार आहे. ॲक्च्युअली ॲटम तुम्हाला स्ट्रक्चर माहिती आहे ॲटमचं. पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस ॲट द सेंटर ऑफ ॲटम, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. हे ॲटमचं स्ट्रक्चर तुम्हाला बायहार्ट झालेलं आहे, पाठ झालेलं आहे. पण हे स्ट्रक्चर देण्यापूर्वी तर ॲटम जो दिला गेला, ॲटम म्हणजे काय हे कोणत्या सायंटिस्टने सांगितलेलं आहे किंवा ॲटममध्ये कशी डेव्हलपमेंट होत गेलेली आहे ह्या थिअरीज तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दिलेल्या आहेत. तर सुरुवातीला ॲटम विषयी जी माहिती सांगितली ती कोणी सांगितली आहे बघा. सो फर्स्ट थिअरी इन 5th century BC, लिकिपस अँड डेमोक्रायटस यांनी ही थिअरी मांडली. या थिअरीमध्ये काय सांगितलं तर मॅटर इज मेड अप ऑफ इंडिव्हिजिबल पार्ट्स कॉल्ड ॲटम्स. म्हणजे ॲटम कसा आहे, मॅटर, युनिव्हर्स मधलं कोणतंही मॅटर, युनिव्हर्स कशाचं तयार झालेलं आहे, मॅटर आणि एनर्जीचं तयार झालेलं आहे. मॅटर कुठलंही असू दे, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग. तर मॅटरचे पार्ट्स मेडअप ऑफ इंडिव्हिज्युअल पार्ट्स, तर हे पार्ट्स यालाच आपण ॲटम्स म्हणतो. लहान लहान पार्ट्सनी मॅटर तयार झालेलं आहे आणि ते पार्ट्स कसे आहेत तर इनडिव्हिजिबल, डिव्हाइड होणार नाही असे पार्ट्स, तर त्याला ॲटम म्हटलेलं आहे. त्यानंतरची थिअरी म्हणजे ही थिअरी सुद्धा काय झाली, डिस्कार्ड झाली. म्हणजे या थिअरीवरती सुद्धा सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही. दुसरी थिअरी जी आली ती डाल्टनची ॲटॉमिक थिअरी, जी तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पण बघितलेलं आहे, डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. डाल्टनच्या ॲटॉमिक थिअरीमध्ये कोणते 3 पॉईंट सांगितले तर मॅटर इज मेड अप ऑफ indestructible particles. Indestructible. Matter is made up of indestructible particles. मग हे पार्टिकल्स इनडिस्ट्रक्टिबल आहेत, डिस्ट्रॉय करू शकणार नाही असे पार्टिकल्स. सेकंड पॉइंट कोणता आहे बघा, ॲटम ऑफ गिव्हन एलिमेंट आर आयडेंटिकल. हे तर आपल्याला माहिती आहे, आपण बघतोय. ॲटम्स कॅन कंबाईन विथ अदर ॲटम्स टू फॉर्म न्यू सबस्टन्स. हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. फॉर एक्झाम्पल आपण जर H2O घेतलं तर H2O मध्ये काय असतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या प्रकारचे ॲटम्स आहेत. कंबाईन केल्यावरती हा मॉलिक्यूल तयार झाला, हे डिफरंट सबस्टन्स. तर अशा पद्धतीनं डाल्टनची ॲटॉमिक थिअरी ही मांडली गेली. पण या थिअरीवरती सुद्धा सॅटिस्फॅक्शन झालं नाही. कारण काय आहे बघा, तर पुढची थिअरी जी आपण बघणार आहे तर सर जे थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल, म्हणजे थॉम्सनने जी थिअरी मांडली, ॲटॉमिक मॉडेल जे दिलं, त्यावेळेला थॉम्सनने इलेक्ट्रॉनची डिस्कवरी केली होती. म्हणजे इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूब, आणि ह्या ग्लास ट्यूबमध्ये, इव्हॅक्युएटेड ग्लास ट्यूबमध्ये 2 इलेक्ट्रोड्स बसवले होते, कॅथोड आणि एनोड. आणि ह्या एक्सपेरिमेंटमधनं, या मटेरियलमधनं जे चार्ज पार्टिकल्स बाहेर पडले ते इलेक्ट्रॉन्स, ही इलेक्ट्रॉनची डिस्कवरी ह्या पद्धतीने थॉम्सनने दिलेली आहे. म्हणजे थॉम्सनने हे बघितलेलं आहे एक्सपेरिमेंट करून, म्हणजे इलेक्ट्रॉनची डिस्कवरी झाली होती. आता हे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडतात या मटेरियलमधनं, म्हणजे मटेरियलमध्ये जे ॲटम्स आहेत, कारण मटेरियल इज मेड अप ऑफ ॲटम्स म्हणून सांगितलं होतं. म्हणजे या ॲटम्समधनं सुद्धा हे इलेक्ट्रॉन बाहेर पडले. म्हणजे ॲटम इंडिव्हिजिबल नाही आहे आणि
डिस्ट्रक्टिबल सुद्धा नाही. ॲटम कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स. इट इज नॉट इनडिव्हिजिबल अँड नॉट इनडिस्ट्रक्टिबल. अशा पद्धतीचं स्टेटमेंट तयार झालं, कारण त्यावेळेला इलेक्ट्रॉनची डिस्कव्हरी झालेली होती. मग या थॉम्सन ॲटॉमिक मॉडेल म्हणजे कोणतं मॉडेल आहे, म्हणजे थॉम्सननी कशा प्रकारचं ॲटम आहे म्हणून सांगितलेलं आहे. तर ॲटम कन्सिस्ट ऑफ पार्टिकल्स हे सांगितलं. मग त्याच्या थेरीला जे नाव दिलं किंवा त्याच्या मॉडेलला, ही प्रपोज्ड हिज ॲटॉमिक मॉडेल नोन ॲज प्लम पुडिंग मॉडेल, किंवा काही वेळेला याला वॉटरमेलन मॉडेल सुद्धा म्हणतात. म्हणजे स्पेरिकल पार्ट स्पियर आहे, पुडिंगचा जसा शेप असतो स्पेरिकल थोडक्यात, तर तो पूर्ण स्पियर म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे ॲटम आहे. हा ॲटम मध्ये पॉझिटिव्ह चार्जेस, म्हणजे पूर्ण पुडिंग जे आहे ते पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्याच्यामध्ये जे नट्स आहेत, प्लम्स आहेत, हे प्लम्स म्हणजे इलेक्ट्रॉन. वॉटरमेलनचं सुद्धा असं दिसतं. पूर्ण जो स्पेरिकल पार्ट आहे, सीड्स सोडून तो सगळा पॉझिटिव्ह चार्ज, आणि सीड्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स, निगेटिव्ह चार्ज. सीड्स म्हणजे इलेक्ट्रॉन्स. तर हे अशा प्रकारचं मॉडेल हे थॉम्सन्स ॲटॉमिक मॉडेल आहे. म्हणजे अशी ही थेरी डेव्हलप होत गेली. त्यानंतर या थेरीवरती सुद्धा सॅटिस्फॅक्शन झालं नाही, कारण बाकीचे काही जे फिनॉमेना होते ते या थेरीवरनं एक्सप्लेन करता आलेले नाहीत. पुढची जी थेअरी आली ती कोणती आहे बघा. दिस मॉडेल लॅटर इम्प्रूव्ड बाय रुदरफोर्ड अँड नील बोर. म्हणजे हेच मॉडेल इम्प्रूव्ह केलं गेलं. म्हणजे पॉझिटिव्ह चार्जेस आहेत, निगेटिव्ह चार्जेस आहेत ॲटममध्ये, ॲटममध्ये पार्टिकल्स आहेत. हीच थेअरी पुढे डेव्हलप केली रुदरफोर्ड आणि नील बोर. रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल काय आहे, तर त्यासाठी रुदरफोर्डने त्याचे जे कलिग्स आहेत, 2 कलिग्स गीगर अँड मार्सडन, यांना एक एक्सपेरिमेंट करायला सांगितलं. म्हणजे ॲटमच्यासाठी एक्सपेरिमेंट चालूच होते. तर गीगर आणि मार्सडनने एक्सपेरिमेंट केला. जे रुदरफोर्डचे कलिग्स आहेत, त्या एक्सपेरिमेंटमध्ये काय होतं बघा. एक्सपेरिमेंटल सेटअप आपण जस्ट इथं जसा टेक्स्टबुकमध्ये दाखवलेला आहे त्याच पद्धतीचं इथे डायग्राम दाखवलेले. एक्सपेरिमेंट सजेस्टेड बाय रुदरफोर्ड. आता इथे एक लेड ब्लॉक दाखवलेला, आणि या लेड ब्लॉकमध्ये सोर्स ऑफ अल्फा पार्टिकल ठेवलेला आहे. म्हणजे रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट मध्ये कसे अल्फा पार्टिकल्स बीटा आणि गॅमा बाहेर पडतात, तसा अल्फा पार्टिकलचा सोर्स आपल्याला लागतो. तो सोर्स या लेड ब्लॉक मध्ये ठेवलेला आहे, आणि याच्यापासून एक कॉलिमेटेड बीम तयार केली बाय युजिंग कॉलिमेटर्स. सो दिस इज अ कॉलिमेटेड बीम ऑफ अल्फा पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल्स कसे असतात, हे पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. अल्फा पार्टिकल्स आर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल्स. पॉझिटिव्ह त्याची बीम तयार झाली. ही सगळी अरेंजमेंट केल्यानंतर ही बीम इन्सिडंट केली एका मटेरियलवरती. या मटेरियलवरती ही बीम इन्सिडंट केली. इट इज इन्सिडंट ऑन दिस मटेरियल. आता हे मटेरियल काय आहे, तर हे मटेरियल आहे थिन गोल्ड फॉइल. थिन गोल्ड फॉइल. दिस मटेरियल इज थिन गोल्ड फॉइल. थिन घेतलेली गोल्ड फॉइल. आपल्याला ॲल्युमिनियम फॉइल वगैरे माहिती आहेत, आपल्याला पॅकिंग्समध्ये वापरतात, तशा प्रकारची फॉइल. एकदम खूप कमी जाडीची, खूप पातळ अशी शीट घेतली. कारण ही जाड घेतली नाही, कारण काय होतं की थिन शीट जर घेतली तर याच्यामध्ये एक एक ॲटमचे एरे असेल, म्हणजे एक एक ॲटम असे हे लाईन मध्ये असतील. जर जाड शीट घेतली तर काय होणार, ॲटम एकावरती एक राहत एकावरती एक त्याचे अशा प्रकारचं सिच्युएशन होईल. म्हणून एकच ॲटम घेण्यासाठी, एकाच ॲटम वरती स्टडी करण्यासाठी ही थिन शीट वापरली गेली. तर अशा पद्धतीची ही शीट गोल्ड फॉइलची वापरली गेली.
आणि त्याच्यावरती हे इन्सिडंट केलं. अल्फा पार्टिकल्सने जी बीम आहे ती इन्सिडंट केली आणि मग काय झालेलं आहे बघा. तर बीम इन्सिडंट केल्यानंतर त्याची ऑब्झर्वेशन्स बघण्यासाठी इथं आणखीन एका प्रकारची अरेंजमेंट आहे. बीम इन्सिडंट केल्यानंतर ती बीम रिफ्लेक्टेड असू दे किंवा ट्रान्समिटेड असू दे, थिन फॉइलला ज्यावेळेला इन्सिडंट होईल त्यावेळेला बीमची रिफ्लेक्शन, ट्रान्समिशन वगैरे बघण्यासाठी इथे एक स्क्रीन लावली गेली, ZNA स्क्रीन. ZNA स्क्रीन का वापरली गेली? कारण त्या स्क्रीनवरती तुम्हाला सिंटिलेशन म्हणजे बीम जिथं स्ट्राईक होणार तिथं काही सिंटिलेशन म्हणजे तिथं काही इम्प्रेशन हे मिळतं. इम्प्रेशन बघता येतं, म्हणजे बीम कुठं पडलेली आहे, कुठं स्ट्राईक झालेली आहे ते बघता येतं. पण हे नुसत्या डोळ्याने दिसत नाही. तर याच्यासाठी आणखीन एक अरेंजमेंट आहे. तर याच्या भोवती हा डिटेक्टर, मूव्ह होणारा डिटेक्टर म्हणजे मुव्हेबल डिटेक्टर. डिटेक्टर म्हणजे इन सेन्स इट इज मायक्रोस्कोप. हे सेंटिलेशन बघण्यासाठी हा डिटेक्टर लावलेला आहे. डिटेक्टर म्हणजे मायक्रोस्कोप. त्या मायक्रोस्कोपमधनं हे सेंटिलेशन बघता येतं. सेंटिलेशन म्हणजेच काय, इम्प्रेशन, कुठं बीम स्ट्राईक झालेली आहे हे त्यावरनं कळतं. तर अशा प्रकारची ही अरेंजमेंट आहे. याला गीगर मेर्स्टन एक्सपेरिमेंट म्हणतात. In the experiment, beam of alpha particle is allowed to fall on gold foil. The scattered particles produced scintillation on screen. It is observed through detector. Detector means it is microscope. अशा प्रकारचं सेटिंग केल्यानंतर ऑब्झर्वेशन्स जी बघितली ती ऑब्झर्वेशन सांगितली रुदरफोर्डला आणि रुदरफोर्डने कन्क्लुजन तयार केलं. तर ऑब्झर्वेशन्स कोणती कोणती आहेत? काही वेळेला परीक्षेला हे विचारलं जातात. एक्सपेरिमेंटल डायग्रॅम, त्यानंतर एक्सपेरिमेंटमध्ये काय केलं, ऑब्झर्वेशन्स कोणते आहेत आणि त्याच्यानंतर कन्क्लुजन कोणतं आहे. अशा पद्धतीचं एक्झामला क्वेश्चन्स येऊ शकतात. तर ऑब्झर्वेशन्स कोणते आहेत बघा. मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल पास स्ट्रेट थ्रू दी फॉईल. म्हणजे काय झालेलं आहे, स्ट्रेट हे पास झाले. बरेचसे अल्फा पार्टिकल्स काय झाले, स्ट्रेट पास झाले. म्हणजे या सेंटिलेशनवरती, या स्क्रीनवरती सेंटिलेशन दिसलं, हे स्ट्रेट पास झालेले. त्यानंतर सेकंड ऑब्झर्वेशन काय आहे बघा. फ्यू पार्टिकल्स डिफ्लेक्टेड थ्रू व्हेरियस स्कॅटरिंग अँगल थीटा. फ्यू पार्टिकल्स, इथं मोस्ट सांगितलेलं आहे. बरेचसे अल्फा पार्टिकल कसे झाले, स्ट्रेट पास झाले. फ्यू पार्टिकल्स डिफ्लेक्टेड थ्रू व्हेरियस स्कॅटरिंग अँगल. स्कॅटरिंग अँगल कोणता आहे तो पण दाखवलेला आहे. हा जो पाथ आहे, या पाथला ह्या रेने केलेला अँगल म्हणजे डिफ्लेक्टेड जे रेज आहेत, डिफ्लेक्टेड पार्टिकल्स आहेत त्यांनी केलेला अँगल म्हणजे थीटा, ज्याला स्कॅटरिंग अँगल म्हणतो आपण. तर काही हे वेगवेगळ्या स्कॅटरिंग अँगलने पार्टिकल्स पास झाले, पण व्हेरी फ्यू पार्टिकल्स. त्यानंतर आणि तिसरं ऑब्झर्वेशन, अबाउट 0.14% म्हणजे खूप कमी of incident particles were scattered through scattering angle theta greater than 0.1 degree. 0.1 degree पेक्षा जास्त अँगलने खूप कमी पार्टिकल्स, 0.14%, 0.14% कमी पार्टिकल्स स्कॅटर्ड झाले. त्यानंतर about 1 in 8,000 particles was deflected through theta greater than 90 degree. इथं दाखवलेलं आहे ग्रेटर दॅन 90 डिग्रीने किती पार्टिकल्स डिफ्लेक्ट झाले, तर 8,000 एक पार्टिकल असा रेशो, म्हणजे खूप कमी. म्हणून हे अशा प्रकारचं इथं एक तुम्हाला डिफ्लेक्शन दाखवलेलं आहे. नेक्स्ट ऑब्झर्वेशन इज व्हेरी फ्यू were deflected through theta almost equal to 180 degree. 180 डिग्रीने म्हणजे पुन्हा रिव्हर्स बॅक आले, हे रिव्हर्स आले. व्हेरी फ्यू
असं सांगितलेलं आहे. व्हेरी फ्यू डिफ्लेक्टेड बॅक, म्हणजे 180 डिग्रीने काय आले ते पुन्हा मागच्या बाजूला आले. आता ही सगळी ऑब्झर्वेशन्स जी आहेत याच्यावरनं कन्क्लुजन्स काढले गेले. आता आपल्याला कळतं बघा, हे मोस्ट ऑफ अल्फा पार्टिकल्स पास थ्रू स्ट्रेट थ्रू दी फॉईल, म्हणजे यांना कुठलाच अडथळा आला नाही या पार्टिकल्सना, म्हणजे ते स्ट्रेट वे पास झाले. म्हणजे ॲटम जो आहे इथला ॲटम ज्याच्यावरती हे पार्टिकल्स पडले अल्फा पार्टिकल्स, त्या ॲटम मधनं ते सरळ सरळ पास झाले पुढं. म्हणजे काय आहे, त्याच्यामध्ये काही त्याला अडथळा झालेला नाहीये. नो ऑब्स्टॅकल, म्हणजे थोडक्यात आपण रिकामी जागा आहे तिथं असं म्हणू शकतो आपण. म्हणजे ह्या ॲटम मध्ये एम्प्टी स्पेस पण आहे की ज्यातनं हे पार्टिकल सरळ पुढं आले, स्ट्रेट वे पास झाले. म्हणजे मिनिंग कसं आहे बघा, आणि त्याच्यावरनं ते ऑब्झर्वेशन्स बघून कन्क्लुजन काढलेली. सो द फर्स्ट कन्क्लुजन इज मेजर स्पेस इन द ॲटम मस्ट बी एम्प्टी. ॲटम मध्ये जी स्पेस आहे ती एम्प्टी आहे. मेजर स्पेस म्हणजे सगळाच ॲटम हा एम्प्टी स्पेस नाही आहे. मेजर स्पेस की ज्यातनं पार्टिकल्स इझी स्ट्रेट पास झालेले आहेत. म्हणजे ॲटम जर आपण स्पेरिकल कन्सिडर केला तर खूपशी जागा कशी आहे, ही एम्प्टी आहे की त्यातनं पार्टिकल सरळ पास झाले. नेक्स्ट आहे जे पुढचं ऑब्झर्वेशन आहे त्याच्यावरनं काय सांगितलेलं आहे मग, देअर मस्ट बी हेवी स्मॉल पॉझिटिव्ह मास, मासिव असं म्हणतो ज्याला आपण पॉझिटिव्ह, हेवी स्मॉल पॉझिटिव्ह मास ॲट द सेंटर ऑफ ॲटम. हेवी स्मॉल पॉझिटिव्ह मास म्हणजे मासिव पार्ट आहे, मासिव पार्ट ॲट दी सेंटर. मग असं का वाटलं असेल ॲट दी सेंटर आणि पॉझिटिव्हच का, तर अल्फा पार्टिकल्स पुढे आले आणि पुन्हा हे रिफ्लेक्ट झाले. मोस्ट यातनं पास झालेले आहेत एम्प्टी मधनं, आणि काही जो ठराविक पार्टिकल्स फ्यू जे याच्यावरती पडले असावेत, जे सेंटरला पडले असतील, ते पार्टिकल्स कसे आले, रिफ्लेक्टेड बॅक. रिफ्लेक्टेड बॅक थोडेच आले. म्हणजे ही जी जागा आहे ती कशी असली पाहिजे, अगदी छोटी असली पाहिजे, लहान असली पाहिजे. म्हणजे मासिव आहेत, ते मासिव आहेत कारण अल्फा पार्टिकल्स हे कसे आहेत, हेलियम न्यूक्लिय हेवी पार्टिकल्स आहेत. म्हणजे इथं आणखी हेवी पार्टिकल पाहिजे की जो त्याला मागं घेऊन जाईल. सो हेवी पार्टिकल्स आर रिफ्लेक्टेड बाय हेवी पार्टिकल्स मोर देन हेवी ॲज कम्पेअर टू अल्फा पार्टिकल. अशा पद्धतीचा हा भाग असला पाहिजे सेंटरचा. आणि पॉझिटिव्ह का, तर ते रिपेल झाले, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह रिपेल होणार, म्हणून हे हेवी मास सांगितलेले. मासिव पार्ट आहे ॲट दी सेंटर ऑफ ॲटम. ही देन कॉल्ड ॲज न्यूक्लियस. न्यूक्लियस याला म्हटलं गेलं, न्यूक्लियस. द साइज ऑफ न्यूक्लियस इज 10 फेम्टोमीटर. फेम्टोमीटर, मीटर हे एसआय युनिट आहे, फेम्टो प्रिफिक्स आहे. 1 फेम्टोमीटर म्हणजे 10⁻⁻15 मीटर. जसं तुम्ही 1 mm म्हणता, mm 1 मिलीमीटर, 1 मिलीमीटर 1 मिली दॅट इज 10⁻³ तसं 1 फेम्टोमीटर मीन्स 10⁻15 मीटर. इतका लहान भाग आहे, म्हणून थोडेच मोठा जर असला असता काय तर भरपूर पार्टिकल्स मागं आले असते. इतका छोटा भाग आहे की त्याच्यातनं हे मागं फिरलेले, त्याच्यावरती इन्सिडंट होऊन ते बॅक साईडला आलेले. तर हा मासिव पार्ट झाला आणि त्याला नंतर न्यूक्लियस हे नाव दिलेलं आहे. आणि पूर्ण बाकीचा भाग काय, एम्प्टी. मग थोडे पार्टिकल्स 1 डिग्रीनं कसे पास झाले असतील, 1 डिग्रीनं कसे डिफ्लेक्ट झाले असतील, तर काही पार्टिकल समजा इथं इन्सिडंट झाले तर ते असे रिफ्लेक्ट होतील. अशा पद्धतीचा तो एक्सप्लेनेशनचा भाग आहे, अशा पद्धतीचा की ते थोडे पार्टिकल्स याला न्यूक्लियसच्या साईडला इन्सिडंट झाले असतील आणि डिफ्लेक्ट झाले असतील. तर या पद्धतीचं एक्सप्लेनेशन जे दिलं होतं किंवा ऑब्झर्वेशन जे सांगितलं होतं त्याच्यावरनं ही रुदरफोर्डची कन्क्लुजन आहे की मेजर स्पेस एम्प्टी आहे ॲटम मधली,
मेजर स्पेस एम्प्टी आहे. देअर मस्ट बी हेवी स्मॉल पॉझिटिव्ह मास, ज्याला मासिव्ह म्हणतो आपण पार्ट, ॲट द सेंटर ऑफ ॲटम, आणि यालाच न्यूक्लियस म्हटलेलं आहे. तर या थेरीज झाल्या. आता रुदरफोर्डची जी थेरी होती ते मॉडेल कसं डिस्क्राईब केलंय बघा. Rutherford gave his atomic model. Atom consists of positively charged heavy nucleus and negative charged electrons are revolving around it. हेवी न्यूक्लियसचं तर एक्सपेरिमेंट वरनं कळालं, हे आता आपण बघितलं. सेंटरला न्यूक्लियस आहे, पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियस, आणि सगळं जे मास आहे ते कॉन्सन्ट्रेट झालेलं आहे, हेवी. तर अशा प्रकारचं एक्सपेरिमेंट वरनं कळालं. पण इलेक्ट्रॉन्स जे थॉम्सनच्या मॉडेलमध्ये होते, इलेक्ट्रॉन्स एम्बेडेड इनसाइड द स्पियर, जस्ट लाईक प्लम्स इन अ पुडिंग. तर हे इलेक्ट्रॉन्स असे फिरत कसे असतील, तर याला म्हणजे हे कशावरनं सांगितलं, तर याला नो रिझन. त्यांनी काय सांगितलं, तर सिमिलर टू प्लॅनेट सिस्टीम जी आहे, प्लॅनेटरी सिस्टीम, सोलार सिस्टीम जे आहे, सोलार सन आणि त्याच्या भोवती फिरणारे प्लॅनेट्स, सन हा सेंटरला, त्याच्या भोवती हे प्लॅनेट्स फिरतात. तर याचा वापर केला आणि सांगितलं की इलेक्ट्रॉन्स हे रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट अराउंड द न्यूक्लियस. तर प्लॅनेटरी सिस्टीम प्रमाणे हे मॉडेल, म्हणजे याला इलेक्ट्रॉन्स जे फिरतात हे प्लॅनेट सिस्टीम बघून सांगितलं. पण सेंटरला जो न्यूक्लियस आहे हा एक्सपेरिमेंट केला गेला. तर अशा पद्धतीचं हे कन्क्लुजन होतं. आणि रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल जे आता आपण वापरतो ते रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल. पण तरी सुद्धा काही जे फेनॉमेना आहेत ते रुदरफोर्डच्या मॉडेलला सुद्धा एक्सप्लेन करता आले नाहीत. तर त्याला आपण ड्रॉबॅक्स म्हणतो. डिफिकल्टीज विथ रुदरफोर्ड्स मॉडेल. ड्रॉबॅक्स म्हणजे ड्रॉबॅक्स कोणते आहेत तर ते आपण बघायचे. फर्स्ट ड्रॉबॅक म्हणजे रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल हे एक्सेप्ट केलं, पण तरी सुद्धा काही शंका होत्या, आणि त्यानंतर मग नील बोअरच्या थेरीवरनं त्या ओव्हरकम केल्या गेल्या, म्हणजे ड्रॉबॅक्स हे निघाले. अकॉर्डिंग टू मॅक्सवेल्स ऑब्झर्वेशन्स, एनी एक्सेलरेटेड चार्ज पार्टिकल रेडिएट्स एनर्जी. त्यावेळेला मॅक्सवेलचं ऑब्झर्वेशन पण आलं होतं. कुठलाही चार्ज पार्टिकल जर एक्सेलरेट होत असेल, काय सांगितलेलं आहे बघा, मॅक्सवेलची जी ऑब्झर्वेशन्स आहेत, एनी चार्ज पार्टिकल इफ इट इज इन एक्सेलरेटेड मोशन, म्हणजे तो एक्सेलरेट होत असेल तर तो एनर्जी रेडिएट करतो. इन द ॲटम इलेक्ट्रॉन इज रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. आता इलेक्ट्रॉन कसं आहे, चार्ज पार्टिकल आहे, आणि सर्क्युलर मोशन कशी आहे, एक्सेलरेटेड मोशन आहे. सर्क्युलर मोशन जे आहे, ॲज दिस मोशन इज अन एक्सेलरेटेड मोशन. तुम्हाला पहिल्या चॅप्टरमध्ये गेलेलं आहे. सर्क्युलर मोशनमध्ये डिरेक्शन ऑफ वेलॉसिटी, इवन इट इज युनिफॉर्म मोशन, direction of velocity goes on changing, so it is accelerated motion. So electron should emit electromagnetic radiation according to Maxwell's theory. मग यातनं काय बाहेर पडत असतील तर रेडिएशन्स बाहेर पडत असतील कंटिन्युअसली, आणि रेडिएशन जर इलेक्ट्रॉन मधनं बाहेर पडत असतील रेडिएशन्स, तर काय होणार प्रकार बघा. ड्यू टू एमिशन ऑफ रेडिएशन्स the energy and hence the velocity, एनर्जी कमी झाली, त्यामुळे व्हेलॉसिटी सुद्धा काय झाली, कमी झाली. इलेक्ट्रॉनला एनर्जी असणार आहे, ती एनर्जी रेडिएशन फॉर्म मध्ये गेली, म्हणजे एनर्जी कमी झाली. ज्यावेळेला एनर्जी कमी होईल, ऑब्विसली त्याची व्हेलॉसिटी पण काय होत जाणार, कमी होत जाणार. द व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन मस्ट डिक्रीज. Then electron would spiral into the nucleus and causing the atom to collapse. म्हणजे इलेक्ट्रॉन काय होणार, शेवटी स्पायरल पाथ मध्ये जाईल, कारण त्याची एनर्जी पण कमी झाली आणि त्याचे व्हेलॉसिटी पण कमी झाली. म्हणजे इलेक्ट्रॉन हा स्पायरल पाथ मध्ये जाणार आणि शेवटी हा इलेक्ट्रॉन
न्यूक्लियसमध्ये येणार. म्हणजे ॲटम स्ट्रक्चर काय झालं, पूर्ण कोलॅप्स झालं. पण असं होत नाही. पण मॅक्सवेलची थिअरी जे सांगत होती, मॅक्सवेलची ऑब्झर्वेशन, कारण ती एक्सपेरिमेंटल ऑब्झर्वेशन्स होती, इलेक्ट्रॉन जर चार्ज पार्टिकल आहे आणि तो ॲक्सलरेटेड मोशनमध्ये आहे, तर त्याने एनर्जी एमिट केलीच पाहिजे. आणि एकदा जर एनर्जी एमिट झाली तर एनर्जी डिक्रीज होणार, त्याची व्हेलॉसिटी पण कमी होईल. मग तो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये फिरू शकणार नाही, कारण व्हेलॉसिटी कमी झाली, एनर्जी कमी झाली, तर शेवटी तो न्यूक्लियसमध्ये जाईल. इट फॉल इन टू द न्यूक्लियस, इट विल फॉल इन टू द न्यूक्लियस. म्हणजे ॲटम्स डिस्ट्रॉय झाला. अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे होतं. हे का होत नाही हे रुदरफोर्डला एक्सप्लेन करता आलं नाही. त्यानंतर आणखीन एक भाग, also the decrease in energy results into continuous change in the frequency of emitted radiations. आता सेकंड जो पॉइंट सांगितलेला आहे त्याचं मीनिंग काय आहे बघा. ॲटम म्हणजे ॲटम मधला इलेक्ट्रॉन हा एनर्जी कंटिन्युअसली एमिट करतो आणि त्याचा पाथ कसा होईल, हा स्पायरल पाथ. अल्टिमेटली इट फॉल इन टू द न्यूक्लियस, म्हणजे ॲटम स्ट्रक्चर डिस्ट्रॉय होणार. हे कशावरून आलेलं आहे, तर क्लासिकल थिअरी जी आहे मॅक्सवेलने दिलेली, एनी ॲक्सलरेटेड चार्ज पार्टिकल कंटिन्युअसली एमिट द रेडिएशन्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. जसा हा स्पायरल पाथ येईल, म्हणजे इलेक्ट्रॉन इज कमिंग टुवर्ड्स द न्यूक्लियस, emissions are continued by the electron, but the frequency also goes on changing. म्हणजे जसा हा स्पायरल पाथ कव्हर करत जाईल तशी त्याची एमिशन मध्ये जी रेडिएशन्स आहेत त्या रेडिएशनची फ्रिक्वेन्सी सुद्धा चेंज होणार, चेंज इन द फ्रिक्वेन्सी. आणि हे कशामुळे होत जातं, डिक्रीज इन एनर्जी. एनर्जी डिक्रीज का होते, तर तो चार्ज पार्टिकल ॲक्सलरेटेड आहे, सर्क्युलर मोशन ॲक्सलरेटेड आहे, त्यामुळे एनर्जी रेडिएशन्स ही कंटिन्युअस होत राहणार आणि एनर्जी कमी होत जाणार. कमी होत गेली की फ्रिक्वेन्सी सुद्धा चेंज होत जाईल. या दोन्ही थिंग्स ज्या आहेत, या दोन पॉइंट्स जे सांगितलेले आहेत, हे पॉइंट्स ऑब्झर्व व्हायला हवे होते अकॉर्डिंग टू क्लासिकल थिअरी गिवन बाय मॅक्सवेल. मॅक्सवेलच्या थिअरीवरनं रुदरफोर्डचं जे ॲटॉमिक मॉडेल आहे त्याच्यामध्ये ह्या दोन्ही गोष्टी व्हायला पाहिजे होत्या. पण इन फॅक्ट, इन रियालिटीमध्ये मात्र असं काही आढळून आलेलं नाही. नन ऑफ दी अबोव थिंग्स आर ऑब्झर्वड. म्हणून तर याला ड्रॉबॅक्स म्हणतात. असं काही आढळलेलं नाही. म्हणजे पहिलं काय होतं, पहिला जो डिफिकल्टी होती, ड्रॉबॅक होता, तो ॲटम डिस्ट्रॉयच होणार. म्हणजे ॲटम स्टेबल नाही आहे, अनस्टेबल आहे, असं या थिअरीवरनं कन्क्लुजन निघालं की ॲटम हा अनस्टेबल झाला. मग ॲटम अनस्टेबल आहे का, रियालिटीमध्ये, फॅक्टमध्ये ॲटम इज मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर. जवळजवळ सगळे ॲटम, काही ॲटम अनस्टेबल आहेत पण मोस्ट ॲटम्स हे स्टेबल आहेत. त्यानंतर दुसरा फॅक्ट कोणती आहे बघा, ॲटम इज मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर. मोस्ट ऑफ द ॲटम्स आर स्टेबल. मोस्ट ऑफ द ॲटम्स. काही ॲटम्स अनस्टेबल आहे, जसे रेडिओ ॲक्टिव्ह न्यूक्लियर मधले, रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स मधले ज्या न्यूक्लियर आहेत त्या अनस्टेबल आहेत. मोस्ट ऑफ द ॲटम्स आर स्टेबल. सेकंड इज atom does not emit electromagnetic radiation, does not emit electromagnetic radiation continuously and not of variable frequencies. म्हणजे ॲटम कडनं कंटिन्युअस रेडिएशन्स मिळणार नाहीत आणि फ्रिक्वेन्सी सुद्धा व्हेरिएबल नसणार आहे. ॲटम्स एमिट रेडिएशन्स ऑफ डेफिनेट फ्रिक्वेन्सी. म्हणजे ॲटम रेडिएशन एमिट करतो काही फ्रिक्वेन्सीच्या. कोणता ॲटम आहे त्याच्यावरनं त्याच्या फ्रिक्वेन्सीज ठरलेल्या असतात, पण त्याला कंडिशन लागते, अंडर सर्टन कंडिशन. ॲटम शुड गो इन अ, इलेक्ट्रॉन शुड गो इन अ एक्साइटेड स्टेट and then come back to its stable state, and during this transition it emits the radiation.
इलेक्ट्रॉन रेडिएट करतो एनर्जी, पण सर्टन कंडिशनमध्ये कंटिन्युअसली तुम्हाला रेडिएशन मिळणार नाही. एमिशन ऑफ रेडिएशन हा फिनॉमिना मिळत नाही. सो दिस इज द फॅक्ट. ॲटॉमिक स्पेक्ट्रम, आता इथं जे सांगितलं होतं रेडिएशन्स ही प्रिझम मधनं पास केली तर स्पेक्ट्रम बघायला मिळतो, ॲटमचा स्पेक्ट्रम. The atomic spectra is a line spectra. It is not a continuous spectrum. तर हे फॅक्ट आहे आणि ह्या फॅक्ट रुदरफोर्डला एक्सप्लेन करता आले नाही, कारण रुदरफोर्डच्या मॉडेलवरून ॲटम इज अनस्टेबल स्ट्रक्चर. ॲटम इज अनस्टेबल अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स मॉडेल. अकॉर्डिंग टू रुदरफोर्ड्स मॉडेल. आणि ॲटम हा अनस्टेबल नाही आहे, तर त्यामुळे ह्या डिफिकल्टीज ज्या होत्या त्या एक्सप्लेन करता आल्या नाहीत या थेरीला. म्हणून नंतरचा सायंटिस्ट नील बोअरने क्वांटम थेअरी अप्लाय केली रुदरफोर्डच्याच मॉडेलला आणि स्टेबल ॲटॉमिक स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं. त्याचप्रमाणे ॲटम्स एमिट करतो रेडिएशन्स, हे सुद्धा एक्सप्लेन केलेलं आहे नील बोअरच्या ॲटॉमिक मॉडेलने. त्याच्यासाठी नील बोअरने क्वांटम थेअरी अप्लाय केली आणि पॉस्ट्युलेट सांगितली आणि त्या पॉस्ट्युलेटवरनं एक्सप्लेन केलं. नील बोअरच्या थेअरीला सुद्धा डिफिकल्टी झालेल्या आहेत, पण रुदरफोर्डचं ॲटॉमिक मॉडेल जे अनस्टेबल होतं ते स्टेबल करून दिलं या नील बोअरच्या थेअरीने. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲटॉमिक स्पेक्ट्रा म्हणजे काय शॉर्टमध्ये बघणार आहे आणि नील बोअरचे पॉस्ट्युलेट. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचा स्टडी करूया.